नमस्कार. नीच पण बरे देवा, नचले कोणाचाही हेवा. नीच पण बरे देवा, नचले कोणाचाही हेवा. आजकाल आजच्या दैनंदिन जीवनामध्ये माणूस माणसाला जळायला लागलाय. पण कोणता माणूस जळायला लागलाय? पद, प्रतिष्ठा, पैसा, अहंकार आणि गर्व हे नीचपणाचं लक्षण संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की हे जर डोक्यात गेलं तर माणूस नीचपणाचं लक्षण प्रदान करतो आणि त्यानुसार माणसाचा घात करायला सुरुवात करतो. पण एक उदाहरण मला छोटं द्यायचं आहे की झाड कितीही उंच राहिली ती वादळाचा सामना करू शकत नाही. उंच झाड वादळामध्ये पडून जातं, पण वादळाचा सामना फक्त आणि फक्त गवत करतं. वादळ आलं की गवत वाकून जातं, वादळ गेलं की थोड्या काळाने गवत उभं राहून जातं. म्हणून माणसाने गवतासारखा अलंकार घेतला पाहिजे, म्हणजे नम्रता. ज्या ठिकाणी तुम्हाला वाकायचं आहे त्या ठिकाणी वाका, ज्या ठिकाणी तुम्हाला आदर घ्यायचा त्या ठिकाणी आदर घ्या, ज्या ठिकाणी तुम्हाला सन्मान द्यायचा त्या ठिकाणी सन्मान द्या. फक्त मला याच्यातून एकच सांगायचे की नीचपणा सोडा. गर्व, अहंकार, पद, प्रतिष्ठा ही थोड्या काळासाठी असते. पैसा आणि प्रतिष्ठा थोड्या काळासाठी, तिला मर्यादा आहे. पण तुम्ही जर गर्वाने ते पद, प्रतिष्ठा गर्वाने जर अहंकार भूषित करत असणार तर ती तुमच्या कालांतराने जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, माणुसकीमध्ये फक्त आणि फक्त नम्रता नावाचा अलंकार तुम्ही जर परिधान केला तर तुम्हाला आदर आणि सन्मान नक्कीच मिळेल. म्हणून माणुसकीमध्ये नम्रता बाळगा, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. नमस्कार.